तुमच्या मुलाला आणि सुनाला जर 5 वाजता गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना, आईस्क्रीमची कांडी खायला, आणि मुलांची जर अडचण होत असेल ना, तर सुनबाई काही काय आयडिया आहे नाही तर हसतच नाही लोक. दरिद्री कुठे बसले का ते खोकड बिकार अवलाद नाही आणि वाचित राहायचं, शिळी गाभा नाही, बोकडे एक नाही, काय आनंदच नाही. तुम्ही आजच हसले नाही तर आता पहा कसे बसलेत कीर्तनाला, जस काय मला कावळा शिवायचा आहे. आनंदच गेला मला. अजून 5 वर्षांनी सरकारला सरकारी दवाखान्यात आनंदाचं इंजेक्शन काढावं लागेल. आधार कार्डला पॅनला लिंक करायचं आणि आनंदाचं इंजेक्शन टुचून आणायचं म्हाताऱ्याला. आणि म्हातारा टुचून आणला का अख्ख्या दिवसभर म्हातारी टुसली का आणि दोघांचा पावर कमी झाला का आनंद नाही राहिला. खरंय का खोटे बोला. बरं मला एक सांगा, जीव हा आनंद स्वरूप आहे की नाही? अहो ईश्वराचा अंश येतो पण आनंदच नाही. तुम्ही 5 वाजता नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जा आणि प्रत्येक बाकडं चेक करा, नुसती बदिरावानी लोक बसले. बदिरावानी कुत्रीचा मुका घेतील, बोकडाचा मुका घेतील. काय गेला आनंद. आनंद गेला. आणि मग म्हातारपणी असं थोबाड वासून खाटावर पडायचं. आनंद घ्या. खरंय का खोटं? एक खरं सांगा, काय असेल ते असेल. आता माझे 31 वर्ष डांबरीवर गेले महाराज. 31 वर्ष खाणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, आयुष्य डांबरीवर. माझ्या इतकं तर कोणी फिरला नाही महाराष्ट्रात. या आणि माझ्या इतकी कीर्तन कोणी केली नाही एका जन्मात. मी 80-90च्या खाली महिना काढीत नाही. नाही एक कीर्तन केलं आपल्याला जमतच नाही, कधी झोपच येत नाही. हलक्या हाती 3, अंतर काटलं 4. आता हा महिना 93चा आहे, पुढचा 9वा महिना आहे 93चा. गणपती तर 40चे आहेत. 10 दिवसात 3, 4, 3ला तर दगडावर आपटा घ्यावा नाही तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? आनंद लुटा ना. काय संगणी यायचं आहे का काय? बरं काय कमवायचं कसं? ज्याने आनंद कमावला त्याने देव मिळवला. आता तुम्ही म्हणाल महाराज कचकच घरात आली म्हणून आपलं समाधान गेलं, पण आमचा आनंद कशाने गेला त्याचं उत्तर आहे का? साप आहे ना, साप 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 जर रस्त्याने चालला ना साप, तर त्याच्यात गमेंडीत चालतो. तो काही कोणाला मानणारा गडी नाही. कोण? साप तो काय कोणाला मानित बिनत नाही. पण उलट आहे का बरं का, साप जर एखाद्याला चावला तर चावल्यानंतर सापाचं पळायचं स्पीड दुप्पट होतं. घाबरतो तो. मी गुन्हा, मला शिक्षा. ऐका बरं का, साप जर एखाद्याला चावला तर साप पळून जातो. पण ज्ञानोबराची भाषा अशी आहे, एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला मी, तर माणूस मरेल पण मिठी सुटणार. आणि तुम्हाला मला सगळ्या माणसांना माझ्या सगळं त्याच सापाने मिठी मारली. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू येडा आहे. येडा प्युअर येडा आहे. कोणता साप चावलाय तुम्हाला? मिठी मारली. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 10 गुंठे इकून आला. इकडं काय दिवा लावायचं?
ऐका दादा वर ऐका दादा. वा वा आनंद का गेला तर कोणत्या सापाने विळखा मारला. मी आता ऐका विंचू आहे ना विंचू 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 एवढाच गडी पण त्याच्या इतकं चालायला फुगीर कोणीच नाही. कधीच खाली पाहून चालत नाही. नांगी वर करून चालतो. पण एखाद्याला जर चावला ना तर साप नांगी खाली टाकतो. आपलं विंचू नांगी खाली टाकतो. का त्याला लाज वाटते. ज्ञानोबरायची भाषा आहे एखाद्या माणसाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो एकटा मरत नाही पण खानदान घेऊन गेल्याशिवाय. हा आणि तुम्हाला मला नेमका तोच विंचू चावलाय. बोला बोला बोला. मी नावाचा साप आणि अहंकार नावाचा विंचू. आणि तिसरी एक जण ह्या गावात राहायला आली तिचं नाव कोलाटीन आहे. हा कोलाटीन म्हणजे स्त्रीला शब्द नाहीये. उगाच बरळत जाऊ नका काही बी नाही एखादं याडं लगेच क्लिप करील. इंदुरीकर महिलांना कोलाटीन म्हणले कान पाडे थोडे. कोलाटीन या शब्दाचा अर्थ असा आहे जी शास्त्राच्या विरुद्ध वागते तिला कोलाटीन म्हणा. असे बोगस नाही. आणि याच्यात एक कोलाटीन आहे तिचं नाव माया आहे. याच्यात गंमत अशी आहे सांगूनच टाकतो तुम्हाला. या गावचा पोलीस पाटील माने, या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष माने आणि गावचा लोकनियुक्त सरपंच कोणी मन. पण तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. आणि त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड. कोण ना तुला आहे गर्लफ्रेंड नाही मग प्रयत्न चालू आहे. ए गर्लफ्रेंड आहे आणि त्या गर्लफ्रेंडचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवर का मन याच्यात आहे आणि त्याचं प्रेम कोणावर आहे ईश्वर. हे गल्लीतलं फळ आहे कॉलनीतल्या कॉलनीत. तोय राहायला ह्याच कॉलनीत आहे आणि ती राहायला ह्याच कॉलनीत आहे. आणि घोटाळा असा पडलाय ती पडली त्याच्या प्रेमात. पण त्याला तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण गेलं बॉम्बाला मन. मग आता तिला बाळ होईन का नाही होणार. तिला बसला धोका. हा तिनं लुटला. बॅलन्स टाकून घेतला गाडीवर फिरली हॉटेलिंग केलं बँक बॅलन्सही थोडा करून घेतला. तो विषय पुरा केला तिने तिचा. पण तिला बाळ नाही होणार. कोणाला इच्छेला. तिला बसला धोका. मग आता सगळ्या मुली उत्तर द्या केतरातल्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला. मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. नाही पोरांची बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही मिळतच नाही तर देते कोण. मिळाली तर धोका देते ना. इथं मिळायला रेंज गेली काहींची रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत. आता पोरीनो ऐका तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही पोरं धोका दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला. आईला सांगू शकत नाही. बापाला तर वारा लागून देते नाही. भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगणार कोण. मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे. हा गडी असून एवढा खोल अभ्यास आहे. मैत्रिणीला आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया आणि तिचंच नाव आहे कोलाटीन. पहा किती लांबून आलो आपण आता. आणि ह्या जगात सगळा तमाशा कोणी केला. त्या कोलाटीन नाही वापरायचा आला शब्द. माया. महिला मंडळ तुमच्या मुलाला आणि सुनाला जर 5 वाजता गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना आईस्क्रीमची कांडी खायला आणि मुलांची जर अडचण होत असेल ना तर सुनबाई काही काय आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना आमच्यापेक्षा म्हातारी की चांगलं राहत. म्हातारी ओरिजिनल चक्रम तिचं काही वाद नाही. ती म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी. गेले ते दोघं स्कूटीवर मस्तपैकी गार्डन मध्ये बसणार आईस्क्रीमची कांडी घेणार. दोघांना 2 नाही घेणार.
ते तुमचं तुम्ही पहा. झालं. हा. आणि ते नातू आहे ना घरी, म्हातारीच्या नागपुडीत बोट घालतंय, केस वडीत आहे, पदर वडीत आहे, तरी म्हातारी म्हणती काल ते दिवसभर दोघंही नव्हते पण पोरांनी होऊ का. माया आहे ती. तिचं नाव काय? माया. आता ती आली कोल्हाटी, ती आली ह्या गावात. कोण? आल्यावर ती मोठी नमुनी आहे. ती आली म्हणजे येताना नाही आणली आपण, येताना फक्त हात पाय कान डोळ्याने, ती नंतर आली. अगोदर आल्याबरोबर होती का? अहो आल्याबरोबर तर हा शिव होता, हो देवाचाच अवतार होता. पण ती आली. कोण? माया. आणि ती आल्यावर काय म्हणते माहिती का, याच्यात मला नवरा करायचा आहे, याच्यातच करा बा. याच्यात कुठं नवऱ्याला तोटा गेलाय. पण ती म्हणली आतलंय बरं का हे सगळं. ती म्हणते मला नवरा करायचा आहे, पण माझ्या दोन अटी आहेत. काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. किती किचकट आहे. आणि दुसरी अट आहे, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला पोर झाली पाहिजे. खाजो ना डोकं. माझ्या नवऱ्याला बरं बाई, मोबाईल बंद करे. बरं बाई, मिळाल तुला नवरा. नवरा सापडायचा कुठे? आतमध्ये. ती पाहुणी आली, तिचा आणि याचा काही संबंध. तेव्हा हा आला तेव्हा ईश्वराचाच अंश होता. ममय ओशे जेवण. ती बाहेरून आली. कोण? माया. आणि तिला म्हणलं याच्यात नवरा करायचा. पण तिची पहिली आट होती, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. म्हणून तिनं या शरीरात मी नावाच्या मुलाला जन्म दिला. मायेनं कोणाला तयार केलं? करेक्ट. आता तयार केल्यामुळं ती कोण झाली? त्याची आई. कोण झाली? आई. आणि तीच त्याने बायको केली. म्हणजे बायको कोण झाली? तीच. आणि आई कोण झाली? तीच. आणि तो जन्माला कोणच्या पोटी आला? तिच्या. पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. मी नवरी झाली. कोण? माया. नवरा मी, आणि मुलगा बी मी. आणि ही कोण? त्याची आई आणि बायको. कोण? आणि दिवस गेले याला. पोरं तिला नाही झाली, पोरं याला झाली. आणि ते पोरं ज्याला झाली त्यांच्या बापाचं नाव आहे मी. आणि आज अख्ख्या जगातला बाप मीच आहे. आणि मीलाच पोरं झाली आणि हा तमाशा तयार झाला. आता कसा झाला ऐका. दिवस कोणाला गेले? बायकोला का नवऱ्याला? नवऱ्याला. आणि त्याला पोरं झाली 12. ऐका आता कोणला? नवरे मीला. मी शब्द सोडू नका म्हणजे गोठाळा होईल दादा. मीला. आणि त्याला झाली 6 पोरं आणि 6 पुरी. याच्यात बरं का. आता पोरं ऐका 6 कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6 12 पोरं पठ्ठ्याला झाले आतमध्ये. आणि आले ना याच्यात राहायला सगळे. एकाला झक माराय भजन करील. आता या 12च्या 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे जायचं? ऐकायची का पटापटा का पुढे जायचं? अभंग बाजूला जाईल बरं का. फक्त तो 1-1 मिनिटात सांगतो, 1-1 पोरग सांगतो. त्याचा पहिला पोर आहे काम. आणि पोरं सोरं नीट ऐका. शरीरात काम तयार झाला, पुरी नीट ऐका. शरीरात काम तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका बरं, घोटाळा करायला पहिलं. शरीरात तयार झाला काम की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतो. आता डोळ्यात जर पाप तयार झालं तर डोळा काही करू शकत नाही ना. काय करेल डोळा? सगळे पोरं मला सांगा, काय करेल डोळा? काहीच करणार ना. थोडी पापणी खाली वर करीन, नाही तर एक बाजू झाकीन. हे बरं, डोळा काय करीन? पापणी खाली वर करीन, नाही तर एक बाजू झाकीन. कशी रे? मला डोळा मारतो. गेलं बॉम्बाल. आता ते पाप कुठं आलं? डोळ्यात. पण डोळा हुशार आहे, त्यानं ते पाप त्याच्याकडे ठुलं नाही. तुम्हाला नको बा, आपल्याला आपल्यात काही ताकद नाही, विषय संपला.
त्यानं ते पाप मनाकडे पाठवलं. आणि मन इतकं हुशार आहे, पाप स्वतःकट होत नाही. काय हुशार आहे, मनानं ते पाप स्वतःजवळ नाही ठेवलं, मनानं ते पाप इंद्रियाक पाठवून दिलं. लई किचकटे बर का. पाप तयार झालं डोळ्यात, डोळ्यानं काय जवळ ठेवलं नाही, ते गेलं मनात. मन हुशार, त्यानं पाप देऊन टाकलं इंद्रियाक. आणि इंद्रिय एकदा खवळले का 7 गोष्टी घडतात. ऐका, 7 काय 7 गोष्टी ठरतात. काम खवळला का तो वयाचा विचार करीत नाही. 1 जातीचा विचार करीत नाही. 2 कुळाचा विचार करीत नाही. 3 शिलाचा विचार करीत नाही. 4 नात्याचा विचार करीत नाही. 5 काळवेळाचा विचार करीत नाही. 6 आणि लाज धरीत नाही. 7. म्हणून तुम्ही मुलींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. आणि मुलींचं एक वैशिष्ट्य इनवर्ल्ड, अख्ख्या जगात कोणती मुलगी प्रेम करताना ब्रिलियंट पोरावर कधी प्रेम करीत नाही. असं जगात घडणार नाही. पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. केंद्रात पहिला येणारा, MPSC देणारा, UPSC देणारा, PIची परीक्षा देणारा, APIची परीक्षा, अशा हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार, एकदम दरिद्री. म्हणजे विहिरीवरच्या मोटरी चोरीतो, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नट पाहते काय डोळ्यात. मूर्खाचा बाजार झाला. लोकांना इंद्रिकर बोलला का राग येतो. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही, त्या बापाला रडायची वेळ पुरी आणली. बिचाऱ्यानं हमाल्या केल्या पण कधी रडला नाही. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, रडला नाही. पण मुलगी पळून गेल्या बाप जसा रडला. आणि न रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या, ही वेळ बापावर यावी. आणि माणूस खरा बोलला का त्याच्या क्लिपा करायच्या, बातम्या करायच्या आणि त्याचा बांबू उपटायचा. खरं का खोटं आहे? खरा बोलला का माणूस संपवायचा, खरा बोलला का माणूस संपवायचा. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. काय पाप केलं बापाने तुमच्या? बन्यान माळालं तर पलटी करून घालायचं, बायकोच्या गळ्यातले दागिने पडायचं, त्याला पोलिसाला म्हणायचं माझी मुलगी सापडून द्या. पोलिसाला म्हणायचं डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. आणि पोलिसाला म्हणावं तुमची मुलगी सापडली, त्या बापाला पोलिसाच्या पाया पडावं आणि पोलिसाला सांगावं मी इस्टेट सगळी मुलीला देईल, पण मुलीनं त्या मुलाचा नाद सोडावा. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. दुश्मन हे बापा करायचे बापाने. आणि भंगार पोरांच्या नादी लागायचं आणि पोरीने जिंदगी संपून घ्यायची. काय बापाने पाप केले आयुष्यात? काय 3 रगाचं लुगडं दिसली, रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं का? ही आईची चूक आहे का? गोष्ट खरी आहे का खोटे बोला. कसंही वागायचं आणि काही करायचं आणि म्हणे स्वतःला शहाणं समजायचं. म्हणजे झालं का 80% मुली इंस्टाग्राम अकाउंट जॉईंट आहेत. का नाही? घराचं वाटोळं हो ना. इंद्रिकर बोलला का त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो. मी काही येणार मिळाय का? मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? फक्त खरं बोल. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आणि आयाच याला खतपाणी घालतात. लबाड बोलू नका. तुमची पोरगी प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? माहित नाही? गेबर मारुती शपथ तुला माहित नाही? हसण्यावारी गोष्टीने आता ही गोष्ट खरी आहे का खोटे? विनोद आहे का? विनोद आहे. तसा बापाने फुटपाथवर झोपायचं, वडापाव खाऊन दिवस काढायचे आणि पोरं फोटो करायचे. आणि पोरांच्या वागण्याला बापानं मान खाली घालून जगायचं. जगात कोणता नियम आहे? अरे एखाद्याची मुलगी पळून गेली ना महाराज भिकार भंगार पोराबरोबर, तर महाराज समाजामध्ये किती किंमत राहील. पण त्याचं मन त्याला झोपताना खाताय. मी आयुष्यात अपमान पावलंय. आणि बोलायचं नाही कोणी. समजत नाही आम्हाला. आणि बोलन कोण? मुलगी पोराच्या प्रेमात पडली, तिच्या आईला माहित आहे. मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स करून येतो तिला माहित आहे. पोरगी रविवारी शाळेत जाते तिला माहित आहे. जाताना दप्तर नेत नाही तिला माहिती आहे. कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही तिला काय माहित नाही का? कॉलेजनं का अन्नदान सुरू केलं का? तुला समजत नाही का? आणि पोरगी पळून गेल्यावर आई म्हणते मला अंदाज आलता. तू काय वामाला बसली होती का? समजत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. भामट्याचं सोंग घ्यायचं नाही तर काय करते पोरं? एवढी कार्टी चांगली पिसावली हो काय करत? 2.5 आणि 3 वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला दिले तर आया नाही काही वाटत नाही का? कारबा म्हणे तो ऐकत नाही, त्याला मोबाईल नाही दिला ना तो फार हट्टी आहे. हट्टी आहे का तो? ऐकत नाही तो. त्याचा बाप तेव्हा शब्दाच्या पुढं नाही तो कसं काय जाईल?
वाट लावून टाकली पिढींची गोष्ट खरी का खोटे बोला. आता उलट ऐका, काम जर शरीरात तयार झालाय लय किचकटे बरं का. आता काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. साखळी नाही का बरं का, तयार कोण झालता पहिला, गेलं बॉम्बाला. काम तो काय पुरा झाला नाही, लगेच कोण तयार झाला, क्रोध. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहेत. खून करायला काय 5-6 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्यामध्ये कीर्तन करायला जातो आरोपींमध्ये, आरोपी जेव्हा कीर्तनाला बसतात ढसढसा रडतात आरोपी. का? कर्म 2 मिनिटाचं आहे, फळ आयुष्याचं आहे. काय खून करायला काही लय दिवस लागले का? हा, आणि तो कोण खवळला त्यांचा, 1-2 मिनिटाची हुणूक आहे महाराज, फक्त 2 मिनिटाची. तेवढी जर कंट्रोल केली ना, इंद्रिकेचं वाक्य सांगतो, 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला राक्षस बनवू शकतो. 1-2च मिनिटाचे, तेवढा घाव घातला नसताना समोरचा मेला नसता. तर जिंदगी 2च मिनिटाचा विचार आहे. आता उलटा आहे का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि काम जर पुरा झाला म्हणजे तृप्त झाला तर लोभ तयार होतो. साखळी पहा किती अवघड आहे. पहिला तयार कोण झाला, गेलं बॉम्बाला कीर्तन. काम, आणि काम तयार झाला पण तो काय पुरा झाला नाही. आता कोण तयार झाला, क्रोध. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. आणि लोभ तयार झाला का मी शहाणा आहे, दुसरा हलकट आहे असा मत्सर तयार होतो. मत्सर तयार झाला का मी शहाणा आहे असा दंभ तयार होतो. आणि माझ्यासारखा कोणीच नाही असा अहंकार तयार होतो. आणि माणूस सरळ नदीवर जातो. तुमचं तर डोकंच बंद झालं. आपलं कीर्तन ऐकलं बधीर होतो माणूस, त्याला सुधरत नाही. आता हे तर 6 तयार झाले, पण आशा तयार कशी होते, एखादी गोष्ट मिळाली का ती मिळत राहावा. मिळाली किती गोष्ट मिळत राहावी, ही काय तयार होते, आशा. आणि आशा जर झाली तर ती गोष्ट माझीच आहे अशी इच्छा तयार होते. आणि इच्छा तयार झाली का मीच पुरा करू शकतो अशी वासना तयार होते. आणि वासना तयार झाली का पुढं वाटोळं व्हायला टाइम लागत नाही. म्हणून तुम्ही अभ्यास करा महाराज. 40% मला एक सांगा, शिक्षक विद्यार्थ्याला मारतो, तू पालक आहे, त्याने एखादा फटका मारला तर यात काही गैर, तुमचं काय मत आहे? त्याच्या ताब्यात विद्यार्थी आहे, गृहपाठ वगैरे नसेल गेला, मग मुलाला शिक्षक मारत असताना त्याचा व्हिडिओ वर्गाच्या बाहेर येतो कसा? कसा येतो? याचा अर्थ विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे. तुम्ही अभ्यास केला का? तो विद्यार्थी शिक्षक मारत असताना तो व्हिडिओ चालू करतो, त्याचा आवाज चित्र सगळं त्याच्यात येतं. आणि तो अक्कल नसणाऱ्या पुढाऱ्याच्या हातात गेला का त्याचे कोणते प्रकरण हाताळलं जातं. मुळाच वर्गात पोराला मोबाईल द्यायची त्याच्या आईबापाला गरजच काय, हा पहिला प्रश्न आहे. बरं, एखादा फटका मारल्याने काय फरक पडला? तो काय शिक्षक खून करायला निघालाय का? आणि या पुढाऱ्याला त्याचं भांडवल झालं का त्यांनी गुरुजीचा कार्यक्रम करायचा, आणि यानं कधी शाळेतच जायचं नाही. हा फक्त शुक्रवारी जाणार आता 15 ऑगस्टला. हा, असं कपडे घालून जातो तस काय यानंच इंग्रज हुसकून लावले. शाळेतल्या पोरांचे जर मोबाईल बंद झाले नाही तर हाय याच्यापेक्षा भयानक पिढी तयार होईल. बोला तुमचं काय मत आहे? आणि आई बाप निर्लज्जासारखं सण करतात हे विशेष. मुलगा मला आहे ना, मुलगा तुम्हाला आहे, रक्ताची पाणी करू पण मुलं पोचलेत. मुलं आणि महिला मंडळ ध्यानात ठेवा, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा ह्या मताचा मी नाही, पण पोराला आणि पोरीला निदान नवऱ्याची भीती तर दाखवीत जा. भीती तर दाखवा. जाऊ द्या, आता आमचे दिवस वनवासाचे, आमचा आम्ही सण करू. नाहीतरी आपण कसे ते सध्या वनवासात आहे. यातले निम्मे लोक घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही कीर्तन संपलं म्हणून ते पिऊन जातात. आता काय करणार मला? आणि मी वेगळा माणूस आहे. तुम्ही पोराला एवढं तर म्हणा ना, पोरीला का ग उशीर आली, तुझ्या बापाला कळलं तर हाणेल, एवढं म्हणा. पोरगा मला ट्रिपला जायचंय, थांब त्यांना विचारू दे, जरा नंगाट बोला ना, त्यांना विचारू दे, निर्णय घेऊ नको.
आणि पोरगा बाहेर गेलो, नवऱ्याला सांगायचं पाठवू नका, त्याचे मित्र आलाय की पेल बिल. तुम्ही उलट्या पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, त्याला जीवनातला आनंद कळत नाही. तुला जायचं तर गेला प्याला. खरं आहे का खोटं आहे बोला, पाहता काय माहिती. हा, पुरीला धाक नाही, पोराला धाक नाही, आणि पोराची पुरीची बाजू घेऊन तुम्ही नवऱ्याचा कायम अपमान करत आले महाराज. कायम तुम्ही कधीच याला चांगली वागणूक दिली नाही महाराज. आता त्या बिचाराला विलाज नाही काही. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बोला तुमचं काय मत आहे. पोराचा मोबाईल हप्ते बरे, पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. आईला समजत नाही. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण ह्या कोपऱ्यात बसले. पाहता काय माहिती. हा, कर्ज करायचं बाप, काढायचं बापानं. कर्ज करायचं बापानं आणि मजा आणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला येईल. आपल्याला काही लय नाही, आणि 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का म्हणा ना, म्हणा मला काला पाप करायला येतं म्हणा. आता मी 31 वर्ष खरं बोलून पापच करतोय. मी लय शिव्या खातो महाराज लोकांच्या. उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. कर्ज फेडलं, 10 गुंठे विकली, कर्ज फिटलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या ते प्यायला लागला. पिऊ द्या, तो काही कायम पेत नाही. खरं आहे का खोटं आहे. दाद्यानं आणली कोणची पोर घरात, आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं, त्यानं कोणची का वयनं. पण मी नाही म्हणलं बरं का, तुमचं तुम्ही पहा. हे खरं आहे का खोटं आहे बोला. एवढे वाईट दिवस आणले तुम्ही महाराज. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. 100 पोरं तुम्ही माझ्या पुढे उभे करा. आता 93 पोरं दारू पितात. मोबाईल बंद करा. खरं आहे का खोटं आहे बोला. खरं आहे का खोटं आहे बोला पटकन. आणि कोणत्या बापाला माहित नाही महापोऱ्या दारू पितो, त्या बापानं बोटवर करायचे कीर्तनात. माहित नाही ना, माहित नाही. कोणत्या आईला माहित नाही तुझं पोरगं दारू पितो, माहित नाही ना. 1 मिनिटात ऐकायचं का पुढे जायचं. ऐकायचं ना. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. इतके वाईट चित्र झाले समाजात. बाप जिवंत आहे आणि मुलगा गेला. काय पाप केलं लोकांनी. काय पाप काय केलं मला सांगा ना. काय बनेल म्हणाल पलटी करून घातलं, ही त्याची चूक झाली. बायकोच्या गळ्यातले लागेले बुडून त्याला मुलगा मोठा केला, ही चूक झाली. आज पोराच्या प्रेतावर बाप रडतोय, आणि पोराच्या प्रेतावर डोकं ठेवून आई रडते. हो आई रडते. सांगा मला, आईचा मुलगा अगोदर गेला तर तिला आयुष्यात काय कमवलं. गाड्यान बंगल्यांना आग लावता, सोन्या नाण्याला, बँक बॅलन्सला, पावत्यांना आग लावता का तुमच्या. पोरं नालायक लिहतो जाऊ. तुमच्या इस्टेटीचं करायचं काय बोला ना. लपाड्या करू करू तुम्ही एवढी इस्टेट कमावता कुणासाठी. आज ह्या 4 वर्षात महिला म्हणलं, एखादा बाप जर तरुणपणात मेला गेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानली पोरं उड्या हाणतात महाराज. काय माहित आहे त्यांना माझा बाप गेलाय. काय माहित आहे त्यांना माझी आई विधवा झाली. शाळेतली पोरं आईला म्हणतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात आई सांग का. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं लोकांनी सांग आई सांग. तीच पोरं आईला विचारतात,
पेटवला ग माझा बाप, आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, देवा घरी गेला. पोरग पाठ करताना सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेला रे, देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, मेलाय, तुला बाबा नाहीये. पोरग घरी येत आईला म्हणत आई मेलाय ग माझा बाप, आई मेला माझा बाप, मला बाप नाहीये. आईला शक्कर येते. या 3 वर्षात 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दहाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहे. कसाळ्याला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवलं दे ह्या बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज, भांडे विकून. यांनी लुगडे विकले, बायकांचे लुगडे. दळायला गेला दळणच शिकलं, दळण. जर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत सातपूरला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड. गोष्ट खरी आहे का खोटे मला सांगा. आणि नवरदेव दारू पितो हे जर उघडं झालं तर लग्न जे जमावणार आहे ना, जमावणारा त्याला पिसवलं पाहिजे, तो खुब्यातूनच काढला पाहिजे. महिला म्हणतात तुम्हाला माहित नाही, ऐका एका मिनिटात. तुम्ही 5वीला होत्या, तुमचा भाऊ 3रीला होता. 1-2 मिनिटं तुमचं लहानपण आठवा. आपण शाळेतून येताना, आता मी तुमच्या भावासारखा आहे, कालच राखी पौर्णिमा झाली. सांगा महिला मंडळ, आपण शाळेत येताना बहीण भाऊ डायरेक्ट येत होतो का गप्पा मारीत येत होतो? कशा गप्पा असायच्या बहिणीच्या भावाच्या. बहीण 5वीला आणि भाऊ 3रीला. घरी गेलो ना आपण, आज काम नाही करायचं का, घर आई झाडायला होते, नाही भांडे घासायला होते. आज म्हणायचं आईला अभ्यास का, आम्हाला अभ्यास करायचा आहे. ठरवितात कोण, बहीण आणि भाऊ. आणि तो म्हणतो नाही बाबा मला अभ्यास करायचा आहे का, मला हंद सरांनी आज माझा गृहपाठ राहिला होता. मग बहिणीची भाषा ऐकली का, भाऊ मला घरी गेलो एक आकृती काढून देशील का. आकृती देईन भाऊ, पण निबंध लिहावा लागत. तू माझा निबंध लिह, मी तुझी. काय जीवन मजेत असतं बहीण भावाचं. आणि बहीण भावाची मारामारी कशावरून होती माहिती का, रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. आईचा हात माझ्याच अंगावर पाहिजे, झालं भांडण. माझ्या बाजूने का झोपला, झालं भांडण. माझी उशीच का घेतली, झालं भांडण. ताटल्या सुद्धा वाटेल राहतात, हेच कपाट चहा प्यायचा, तो का घेतला, झाली मारामारी. आणि बहिणीची भावाची मारामारी होत आहे ना, एक आनंद आहे माहिती का काय, तिचा हात आणि त्याची पाठ. त्यानं फक्त बुक्के खायचे, बुक्के. त्यानं रडायचं नाही आणि हिनं ताना बुक्के घालायचे. आता त्याची बुक्के खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याचं काय आयडिया, केस धरायचे. सगळ्या मुली कबूल व्हा. केस धरले का तुम्ही काय म्हणता माहिती का, सोड ना केस, पाया पड माय. अरे बाबा पडतो, हा मन परत मारणार नाही, नाही माना, दिले केस सोडून. आता सगळ्या पोरी सांगा, केस सोडून दिले भाऊ पळून जातो का थांबतो कोणाक. आई तुमची बाजू घेते का त्याची घेते, खरं सांगा. आई तुम्हाला काय म्हणते माहिती का, एवढी मोठी टोणगी झाली तरी त्याला मारिते. उजेडात होते पुण्य, आवडले उजेडात होते पुण्य, अंधारात पापा शाचे त्याचे हाती आहे, कर्तव्यात भो दुष्ट दुर्जन